बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती पुस्तकातील जे काही आपलं उपयोजित लेखन चालू होतं, या उपयोजित लेखनाचा जो काही पुढचा भाग आहे, उपयोजित लेखनामध्ये पहिला जो भाग होतो आपला तो म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखन हे कशा प्रकारे करायचं, त्याचबरोबर जी आपली बोर्डाची परीक्षा होते आणि या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठीची काही कृतीपत्रिका असते, या कृतीपत्रिकेमध्ये जो प्रश्न 5वा असतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. प्रश्न 5वा असतो, त्याच्यातला जो असतो, मध्ये तुम्हाला 2 कृती असतात. एक असतं पत्रलेखन आणि दुसरं असतं तिला असतं किंवा म्हणून त्याला आपण विचारतो तो म्हणजे सारांश लेखन. त्यातलं पहिलं आपल्याला घ्यायचं ते म्हणजे पत्रलेखन. आता पत्रलेखनाचं महत्त्व हे आपण लहानपणापासून, म्हणजे तुमच्या म्हणण्यापेक्षा आमच्या लहानपणी पत्रलेखनाची खूप आवश्यकता होती, एक वेगळ्या प्रकारचं वाटायचं. आता तुम्ही 9वीला सुद्धा पत्रलेखन शिकलेलं आहात. 9वीला जे काही पत्रलेखन असतं, हे पत्रलेखन तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आपण जे पत्र लिहितो त्या पद्धतीने दिलेले आहे. पूर्वी आपण म्हणायचं बघा की एक गीत पण होते, म्हणजे लहान मुलांचा काही खेळ असायचा, तो खेळ खेळला जायचा, माझ्या मामाचं पत्र हरवलं तेच मला सापडलं. परंतु आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये मात्र जी काही पारंपरिक पत्रलेखनाची पद्धत होती ही कुठेतरी खरोखर हरवण्यासाठी वाटते. ते मात्र आता म्हणजे तंत्रज्ञानाचं युग आल्यामुळे कुठेतरी पत्रलेखनाची पद्धत ही मागे पडलेली आहे, तिचा जास्त वापर हा केला जात नाही. आणि 9वीपर्यंत तुम्हाला जे पत्र दिलेलं होतं हे पारंपरिक पद्धतीचं पत्र होतं. पण तुम्हाला 10वीला मात्र थोडासा वेगळा आहे. लक्षात घ्या, 10वीला मात्र तुम्हाला पत्रलेखनाचा हा सराव जो आहे, ती जी जुनी सवय होती ती तुम्हाला थोडीशी बाजूला ठेवायची. का? कारण 10वीला तुम्हाला ई पत्र दिलेलं आहे. कोणतं पत्र आहे? ई पत्र. ई पत्र म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक लेटर ज्याला आपण म्हणतो. मग इलेक्ट्रॉनिक लेटर हे कसं टाईप करतो आपण? ईमेलवरती टाईप करतो. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला जो 10वीला पत्राचा नमुना आहे तो कशावर आधारित आहे? ईमेलचा नमुना तुम्हाला दिलेला असतो. आणि ईमेलला ज्याप्रमाणे आपण टायपिंग करतो, ईमेलवरती आपण जसं प्रकारे पत्रलेखन करतो, अगदी हुबेहूब तसं तुम्हाला त्या कृतीपत्रिकेच्या प्रश्न 5मध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ते कसं लिहायचं, ई पत्र कसं असतं ते आपण आता समजून घेणार आहोत. आता पत्रलेखन करत असताना साधारणपणे पत्राचे हे 2 प्रकार असतात. पत्राचे किती? 2 प्रकार असतात. पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे औपचारिक पत्र. कोणतं पत्र? औपचारिक पत्र. आता हे जे औपचारिक पत्र असतं, हे औपचारिक पत्र. आणि दुसरा जो भाग असतो तो म्हणजे अनौपचारिक पत्र. आता औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय हे लक्षात घ्या. सांगता येईल कोणाला? सांगा बरं. हो सर. औपचारिक पत्र म्हणजे आई, वडील, भाऊ आणि मित्र यांना उद्देशून लिहिणारे पत्र. अनौपचारिक पत्र म्हणजे, लक्षात घ्या, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्र हे याला आपण ऑफिशियल लेटर असं म्हणतो. म्हणजे कार्यालयीन पत्रव्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस औपचारिक पत्राचा समावेश केला जातो. लक्षात घ्या, औपचारिक पत्र कोणाला असतं? कार्यालयीन वापरासाठी असतं. औपचारिकता म्हणजे काय? नियमांची जिथं जास्तीत जास्त गरज असते, नियम जास्त वापरले जातात, रूल्स जास्त वापरले जातात, अशा जागेवरती औपचारिक पत्राचं लेखन केलं जातं. हे पत्र आपल्या मित्र किंवा आपण नातेवाईकांना लिहू शकत नाही. तिथं मात्र जे अधिकारी असतील, कोणते का अधिकारी असतील मोठे, इव्हन मुख्याध्यापक जरी आपल्या शाळेचे पकडले तरी काय कोणतं पत्र येईल तिथं? औपचारिक पत्र येईल. हे लक्षात घ्या. याला कार्यालयीन पत्र असं सुद्धा आपण म्हणू शकतो. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अनौपचारिक पत्र. इथं मात्र काय आहे, जे आता मगाशी उत्तर दिले एका मुलाने ते बरोबर आहे, कौटुंबिक पत्र याला म्हणतात. कोणतं म्हणतात? कौटुंबिक पत्र. कशाला? अनौपचारिक. शब्द लक्षात घ्या. अनौपचारिकता म्हणजे काय? तिथं नियमांचं बंधन तुम्हाला नसतं. तिथं नियमांचं जास्त बंधन नसतं. तिथं मात्र शब्दांची रचना थोडीफार मागे पुढे झाली किंवा कौटुंबिक पत्रामध्ये किंवा अनौपचारिक पत्रामध्ये एक गोष्ट एक महत्त्वाची ठेवा. काय? आपण आपले जे रिलेशन असतात, म्हणजे आई असतील, वडील असतील, भाऊ असतील, लहान भाऊ, मोठा भाऊ असेल किंवा आजी आजोबा असतील, काका मावशी असतील, यांना जे आपण पत्र लिहितो त्या पत्रामध्ये नियमाप्रमाणे लिहिलं गेलं, पण असे काही एवढं बंधन नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे काय?
इथं कधी कधी काय होतं, आपल्यापेक्षा एखादा लहान भाऊ आपला लहान असेल, इथं मात्र आपण त्याला कार्यतुरीची भाषा करतो, बरोबर. आपल्यापेक्षा तो वयाने लहान असतो. कधी कधी काही लोकांना, काही मुलांना सवय असते, आपल्या आईला सुद्धा ते काय करतात, अगं आई तू असं केलं, अगं आई. म्हणजे ही जी भाषा असते, ही भाषा वापरण्याची त्यांना सवय झालेली असते. इथं मात्र तुम्ही त्या पद्धतीने करू शकता अनौपचारिक पत्रामध्ये, पण औपचारिक पत्रामध्ये मात्र तुम्ही अशा प्रकारचं लेखन करू शकत नाही, हे लक्षात घ्या. इथं मात्र तुम्हाला नियमांचं बंधन असतं आणि हे नियम मात्र तुम्हाला फॉलो करावे लागतात, ते पाळावेच लागतात. अन्यथा अनौपचारिक जे पत्र असेल, अनौपचारिक पत्राचे नियम तुम्ही तिकडे वापरले तर मात्र पत्राचे मार्क तुमचे कट होतील. इव्हन तुम्हाला पत्राला मार्क सुद्धा मिळणार नाहीत, हे लक्षात घेत चला. आणि म्हणून हे जे दोन पत्राचे प्रकार आहेत, या दोन प्रकारांचा आपल्याला इथं खऱ्या अर्थाने काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता हे जे काय अनौपचारिक पत्र आहे, या अनौपचारिक पत्राचे तुम्हाला दोन भाग, खूप प्रकार आहेत, लक्षात घ्या. अनौपचारिक पत्राचा जो 7 ते 8 प्रकार पडतात, त्यामधल्या तुम्हाला औपचारिक प्रकाराचे, औपचारिकचे 7 ते 8 प्रकार पडतात. यातले तुम्हाला 10वीला फक्त 2च आलेले आहेत. किती? 2. कोणते कोणते? एक आहे मागणी पत्र आणि दुसरं आहे विनंती पत्र. आता ही जी 2 पत्र असतात, या 2 पत्रांचे नमुने तुम्हाला तिथे दिलेले असतात. प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला कोणतेही 2 देतील बरं का, लक्षात घ्या. आणि हे चित्र असतं अनौपचारिक पत्र जे आहे, या अनौपचारिक पत्रामध्ये तुम्हाला 10वीला एकच येणार आहे. कोणतं येणार आहे? तर ते म्हणजे अभिनंदन पत्र. तुम्हाला एक विषय दिलेला असेल, त्या विषयानुसार तुम्हाला त्या मुलाचं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एखादा मेंबर असेल, कुटुंबाचा काही सदस्य असेल, समजा लहान भाऊ असेल, त्याला काही पारितोषिक मिळालं, त्याचं तुम्हाला अभिनंदन करायचं असेल, एखादं बक्षीस मिळालं, तुमच्या एखादी मोठी ताई असेल, तिथं कुठेतरी एखाद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आला असेल, तिचं अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागतं, तिथं पत्र लिहावं लागतं. हे 3च विषय तुम्हाला 10वीला महत्त्वाचे: मागणी पत्र, विनंती पत्र आणि अनौपचारिक पत्रामध्ये अभिनंदन पत्र. या 3 पत्रांपैकी तुम्हाला तिथं 2 दिलेले असतील. लक्षात घ्या मी काय सांगतो. या 3 पत्रांपैकी तुम्हाला तिथं 2 दिलेले असतील, त्यातील फक्त एकच तुम्हाला लिहायचे. किती लिहायचे? एकच पत्र लिहायचे. आणि या पत्राला किती गुण असतात? गुण किती असतात? मागच्या तासाला मी सांगितले किती गुण असतात. पत्रलेखनाला किती गुण असतात बरं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबास. 5 मार्क. लक्षात घ्या, किती? 5 गुण असतात. पत्रलेखनासाठी 5 गुण असतात. इथपर्यंत कळलं होता? लक्षात घ्या. म्हणजेच काय, साधारणपणे औपचारिक पत्र जे असतं, औपचारिक पत्र एक कार्यालयीन वापरासाठी असतं. जे वरिष्ठ लोक असतात, उदाहरणार्थ तुम्हाला काही गोष्टीची मागणी करायची असेल, किंवा इव्हन आता आपल्या नाशिकच्या नगरपालिकेचं क्षेत्र घ्या, तुमच्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या चौकामध्ये दिवाबत्तीची सोय नसेल, ट्यूबलाईट उडले असेल, रस्ता खराब असेल, पाणी कनेक्शन तुमचे येत असेल, तर तुम्ही त्या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहितात. मग त्यावेळेस त्या पत्राचा समावेश हा औपचारिक पत्रामध्ये येतो. कशामध्ये येतो? औपचारिक पत्रामध्ये समावेश होत असतो. हे लक्षात घ्या. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय? कौटुंबिक. आपल्या कुटुंबातील सदस्यांना, आपण ते नातेवाईकांना, हे लगा, जे तुमचे जवळचे जिव्हाळ्याचे नातेवाईक असतात, त्या नातेवाईकाला आपण जे पत्र लिहितो ते असतं अनौपचारिक पत्र. तिथं मात्र कोणत्याही प्रकारचे नियम तुम्हाला बांधील नसतात. हे लक्षात घ्या. आलं? लक्षात घ्या, इथं एक मिस्टेक आहे, जी आता मगाशी 5 मार्क आणि 6 गुणांसाठी असते. किती गुणांसाठी असतं? 6 गुणांसाठी. लक्षात घ्या, 6 गुणांचं तुम्हाला एक तर पत्रलेखन असतं, किंवा त्याला ऑब्लिक काय असतो? सारांश लेखन असतो. कोणतं? सारांश लेखन असतं. या पद्धतीने तुम्हाला पत्रलेखन हे साधारणपणे लिहावं लागतं. आता पत्रलेखनाचा अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तिथं तुम्हाला विषय दिलेला असतो. आता तो जो विषय असतो, हा विषय कशा स्वरूपात आहे ते थोडक्यात लक्षात घ्या. हे कळले तुम्हाला? लक्षात आले? 3च असतात: मागणी पत्र, विनंती पत्र आणि अभिनंदन पत्र. या दोघां म्हणजे 2 असतात प्रकार. या दोघांचे तुम्हाला 3 विषयांवरती पत्र लिहिले जाऊ शकते. या तिघांपैकी कोणते फक्त तुम्हाला 2 देतील. आता जे पत्र लेखन तुम्हाला
तुम्हाला दिलं जातं या पत्रासाठी संबंधित तुम्हाला एक सूचना तिथं टाकली जाते. मग या सूचनेमध्ये तुम्हाला एकतर बातमी लेखन दिले असेल, एक बातमी दिली जाते तुम्हाला, कात्रण असते पेपराचं, त्याच्यामध्ये ॲड जशी आपण देतो तशा प्रकारची ॲड असते, छोटी बातमी असते. त्याचबरोबर कधी कधी निवेदन असतं, तिथं निवेदन केलेलं असतं की आमच्या म्हणजे एखादं ग्रंथालय, खूप मोठं ग्रंथालय असेल किंवा एखादं प्रकाशक असेल, ज्या प्रकाशकाच्या पुस्तकामध्ये काही डिस्काउंट त्यांना द्यायचं असेल, सवलत द्यायची असेल, आमच्या या कार्यालयामध्ये पुस्तकांच्यामध्ये अशा प्रकारची सवलत आहे आणि ती इतक्या दिवस राहणार आहे, तर तुम्ही पुस्तकं मागवू शकता, अशा प्रकारची सवलत असेल म्हणजे ते निवेदन असतं, मग जाहिरात असते किंवा एखादी बातमी असेल, अशा प्रकारचा तुम्हाला लेख त्या जागेवरती दिलेला असतो, लक्षात घ्या. आता तुम्ही पुस्तकाचं, पाठ्यपुस्तकाचं पान नंबर 101 आणि 102 काढा. तुमच्या लक्षात येईल तिथं तुम्हाला पत्रलेखनाचे 2 नमुने दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? पत्रलेखनाचे 2 नमुने दिलेले आहेत. आता पत्रलेखन नेमकं तयार कसं करायचं यासाठी बघा, तुम्ही तुमच्यासाठी मी घेतोय कोणतं 102 वर्षाचं जे पत्र आहे, हे पत्र आपण घेऊ. 102 वर्ष पत्र काढलं सर्वांनी, 102 पेज नंबर. त्याच्यावरती बघा तुम्हाला जे पत्रलेखन दिलेले आहे ते पत्रलेखन आपल्याला घ्यायचं आहे. काय म्हटलंय तिथे? एक जाहिरात दिलेली बघा. काय जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला? खालील जाहिरात वाचा व त्या खालील कृती सोडवा असं म्हटलंय. जाहिरात काय बघा, थोडक्यात वाचतो मी, लक्ष द्या फक्त पुस्तकामध्ये. वाचते व्हा, लिहिते व्हा. जाहिरात कशी आहे? वाचते व्हा, लिहिते व्हा असं म्हटलेलं तुम्हाला. आणि खाली काय म्हटलंय? कुमारांसाठीचे प्रसिद्ध मासिक, म्हणजे जी तुमच्या वयातील जी मुलं असतात त्या मुलांसाठी मात्र एक प्रसिद्ध त्यांचं मासिक आहे. काय नाव आहे मासिकाचं? साहित्य संपदा. साहित्य संपदा ही त्या मासिकाचं काय आहे, म्हणजे दिवाळीचा तो अंक आहे, त्या अंकाचं नाव आहे साहित्य संपदा. अंकासाठी विद्यार्थ्यांकडून स्वलिखित कविता, कथा, ललित साहित्य मागवण्यात येत आहे. म्हणजे तुमच्या वयातील जी मुलं असतील त्या मुलांनी त्या संस्थेला काय करायची, कथा आणि कविता ज्या असतील, तुमचे लेख असतील, ते लेख लिहून तुम्हाला तिथं पाठवायचे आहेत. मग त्यांचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे. काय पत्ता? संपर्क पत्ता, संपादक साहित्य संपदा, समर्थनगर, पुणे, असा तो काय आहे पत्ता तुम्हाला दिलेला आहे. मग एका कोपऱ्यात बघा काय दिले तुम्हाला, शब्द मर्यादा तुम्हाला दिलेली. म्हणजे त्यांनी एक नियम ठरवून दिलेला आहे की तुम्ही जी कविता तयार करा, तुम्ही जे ललित संग्रह आमच्याकडे पाठवणार आहात, त्याच्यावरती तुम्हाला किती शब्दांची मर्यादा दिलेली आहे? फक्त 700 शब्दांची मर्यादा तुम्हाला दिलेली आहे. अशा प्रकारची एक जाहिरात तुम्हाला दिलेली आहे. आता या जाहिरातीच्या खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 2 पत्रलेखनाच्या कृती दिलेल्या आहेत. किती कृती आहेत? 2 पत्रलेखनाच्या कृती त्या जागी दिलेल्या आहेत. मग पहिली कृती कोणती आहे? साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा असं म्हटलंय बघा तिथं. बरोबर? मग म्हणजे तुमच्या, आता इथे काय म्हटलंय, तुमच्या भावाचं पण नाव दिलेलं नाहीये, काहीच नाही. बरोबर? फक्त तुमच्यापेक्षा जो लहान भाऊ असेल त्या भावाने तिथं चांगल्या पद्धतीने आपलं पत्र म्हणजे भाग घेतला आहे, कविता त्यांनी चांगली केलेली किंवा एखादा कथा त्यांनी चांगली लिहिलेली आहे, त्याचं अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचे. म्हणजे ते दिवाळी अंक तुम्ही वाचलं आणि ते दिवाळी अंक वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या भावाची कविता तिथे वाचली किंवा एखादा लेख तुम्ही वाचला आणि तुम्हाला अभिमान वाटला, आनंद वाटला आणि खरोखर आपल्या भावाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की तुझी जी कविता होती, तुझं काही पत्र होतं किंवा जो लेख होता, हा लेख मात्र साहित्य संपदा या मासिकामध्ये छापून आलेला आहे, या दिवाळी अंकामध्ये तो आलेला आहे आणि म्हणून तुझं विशेष कौतुक म्हणून तुम्हाला पत्र लिहायचे. म्हणजे हे पत्राचा, हा जो पत्राचा प्रकार आहे, हा कोणत्या प्रकारचा पत्र आहे? मग सांगा बरं. अनौपचारिक. बरोबर, अनौपचारिक पत्र. बरोबर? त्याला आपण कोणतं म्हटलोय? अनौपचारिक मध्ये कोणतं घेतलं होतं आपण? अभिनंदनपर पत्र. लक्षात घ्या, कोणतं? अनौपचारिक मध्येच आहे, परंतु कोणतं? अभिनंदन करायचं, तुम्हाला तुमच्या लहान भावाचं अभिनंदन करायचे. मग याचं अभिनंदन करणारं पत्र आपण आता घेणार आहोत, हे लक्षात घ्या. पत्र लेखन करताना काय काय करायचे, कोणते कोणते बारकावे लक्षात घ्यायचे ते थोडक्यात समजून घ्या. आता हे पत्र मी मगाशी पण बोललो, तुम्हाला 10वीला जे पत्र आलं आहे हे पत्र ईमेल पत्र आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने ईमेल असतो तसाच ईमेल तुम्हाला लिहायचा, ईमेलसारखा तुम्हाला मराठीमध्ये लेखन करायला होतं. मग त्यासाठी तुम्हाला जी जो आपला पेपरचा जो समाज असतो, जी पहिली जी रेषा असते पेपरची, ही अशा प्रकारची रेषा असते. बरोबर? मग याला चिकटूनच
तुम्हाला तो संपूर्ण जे पत्र आहे हे पत्र तुम्हाला लिहायचे. सुरुवात करताना याला प्रत्येक पॅसेज तुम्हाला जरी परिच्छेद तयार करायचा असेल, हा परिच्छेद सुद्धा तयार करत असताना मात्र तुम्हाला काय करायचे, सुरुवात मात्र इथूनच करायची आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला इथं बघा एक गोष्ट महत्त्वाची, पत्राची सुरुवात कशाने करतात, दिनांक. कशाने करतात, दिनांक. इथं अगोदर काय टाकायचे, तुम्ही दिनांक टाकायचे, लक्षात घ्या. आता ही जी दिनांक असेल, जर तुम्हाला त्या पत्रामध्ये दिनांक दिलेली असेल तर तीच दिनांक टाकायची, हे लक्षात घ्या. तिथं जर तुम्हाला आता या जाहिरातीमध्ये काय आहे, तुम्हाला दिनांकाचा उल्लेख केलेला नाहीये. केलेला आहे का बघा बरं, नाही केलेला, बरोबर. म्हणजे इथं तुम्ही समजा पेपर लिहिला, पेपरची दिनांक लिहिली किंवा तुम्हाला वाटेल तुम्ही दिनांक तिथं टाकू शकता. ओके. आज काय दिनांक आहे, आपण आजची दिनांक लिहू. काय आज 9 ऑगस्ट. लक्षात घ्या, दिनांक लिहिताना शक्यतो 9 लिहिल्यानंतर म्हणजे डेट टाकल्यानंतर पुढे ऑगस्ट लिहायचं आहे, महिना लिहायचा आहे. महिन्याचा नंबर शक्यतो टाकू नका, महिना डायरेक्ट लिहायचा. 9 ऑगस्ट 2021. या पद्धतीने तुम्ही दिनांक टाकायचे. आलं. नंतर म्हणजे जर समजा तिथं दिलेले असेल, बघा एखादा तुम्हाला सवलतीच्या पत्रामध्ये म्हणजे तुम्हाला जर समजा काही मागणी करायची, पुस्तकाची मागणी करायची आणि तिथं तुम्हाला सवलत डिस्काउंट दिलेला असतो, डिस्काउंटची तारीख दिलेली असते, या कालावधीत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल असं दिलं जातं. अशा वेळेस तुम्ही त्या डिस्काउंटच्या कालावधीची तारीख टाकायची. अशाच काय करायचं, तुम्ही जो डिस्काउंट असेल त्या डिस्काउंटच्या कालावधीमध्ये तुम्हाला तारीख टाकावी लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकीचं एवढं म्हणजे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जास्त फरक नाही. दिनांकाचं लक्षात ठेवा. पहिल्या दिनांक टाकली, दिनांक टाकल्याबरोबर तुम्हाला एक ओळ तुम्हाला गॅप द्यायचं आहे, सोडायचं एक ओळ. म्हणजे एक ओळीचं अंतर सोडलं, तुम्ही खाली येतात ते अंतर सोडलं की नंतर तुम्ही टाकायचे काय, पुढचं काय म्हणता येईल आपल्याला, कशाला लिहायचं, आपल्याला भावाला लिहायचे. आपल्या स्वतःच्या लहान भावाला आपल्याला काय करायचं, प्रति नाही येणार. लक्षात घ्या, आपण पत्र कोणतं घेतोय, आपण पत्र बरोबर. मग जर तुम्ही लहान भाऊ असेल, आपण शक्यतो काय टाकतो, प्रिय म्हणतो. काय म्हणतो लहान भावाला. कौटुंबिक भाषेमध्ये पूर्वी जे शब्द वापरायचे त्यामध्ये आता नवीन शब्द आलेला आहे, तो म्हणजे प्रिय. शक्यतो प्रिय हा शब्द आपण सर्वांना वापरतो. प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय आजी आजोबा, तशा पद्धतीने प्रिय भाऊ असेल, बहीण असेल, तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल तुम्ही त्याचं डायरेक्ट नाव लिहू शकता. लक्षात घ्या, प्रिय. काय प्रिय, आपण एखादा घेऊ तुषार. चला, प्रिय तुषार. आपल्या लहान भावाला लिहायचं, आपण लहान भावाचं नाव घ्यायचं आणि सुरुवात करायची. मग काय असेल, मग पुढचं सगळं मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, एवढं लिहायला फार वेळ पण लागेल आणि हे पण नाही. फक्त लक्षात घ्या काय काय विषय. त्याच्या खालच्या ओळीमध्ये पुन्हा तुम्हाला वाटलं तुम्ही काय पॅराग्राफ तयार करायचा, एक ओळ सोडायची आणि तिथं काय म्हणायचं, अनेक आशीर्वाद. त्याला काय म्हणायचं आपण, अनेक आशीर्वाद लिहिल्यानंतर खाली डायरेक्ट तुम्ही विषयाला सुरुवात करायची, ज्याला आपण मजकूर असं म्हणतो. हा तुमचा झाला मायना. हा काय झाला तुमचा मायना. लक्षात घ्या, हा तुमचा झाला मायना. याच्यानंतर तुम्ही मात्र जो लिहिता त्याची सुद्धा स्टार्टिंग तुम्ही डायरेक्ट करायची. लक्षात घ्या, या ओळी तुम्ही डायरेक्ट लिहिताय, जे लिहिलं असं तुमचं ते तुम्ही लिहा. लिहिल्यानंतर समजा तुमचं इथं हे वाक्य तर संपलं. लिहिल्यानंतर तुमचं हे वाक्य तर संपल्यानंतर तुम्हाला इथं परिच्छेद तयार करायचा आहे, पॅसेज तयार करायचा आहे, पॅराग्राफ द्यायचा आहे. तर मात्र तुम्ही ही ओळ तशी सोडायची आणि खाली पुन्हा काय द्यायचं, एक ओळीचा गॅप सोडला तर अत्यंत चांगल्या प्रकारचं तुमचं लिखाण होईल. एका ओळीचं काय द्यायचं, तुम्ही परत एक अंतर सोडायचे आणि मग खाली पुन्हा एकदम स्टार्टिंग करायची, एक कंटिन्यू लिहायचे. इथं मात्र तुम्ही एक ओळ सोडू शकता. सोडलं तर अत्यंत चांगल्या प्रकारचं लेखन तुमचं तयार होऊ शकतं. आलं. आता इथं काय लिहायचे, जे मी तुम्हाला पत्र लिहिले ते थोडक्यात घ्या. व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे, तुम्ही नंतर ते बरोबर ऐकून म्हणजे व्हिडिओ रिवाइज करतो, तुम्ही ते बघू शकता. बघा मी तयार केलेलं पत्र कशा प्रकारचं आहे. प्रिय काय, तुषार घेतला आपण, बरोबर. तुषार तुझे मनपूर्वक अभिनंदन.
काय केले? पहिल्या शब्दामध्ये अभिनंदन केले. म्हणजे त्या तुमच्या भावाला कळेल की आपल्या मोठ्या भावाने आपलं अभिनंदन केले. मग कशाबद्दल केले? मग त्याला जर लक्षात नसेल पुढे तो वाचू शकतो. काय? साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात पाणी वाचवा ही कविता वाचली. कोणती कविता वाचली? पाणी वाचवा. कोणता विषय घेतलेला? पाणी वाचवण्याचा विषय घेतलेला आहे. पाणी वाचवा या विषयावरती ते लेखन केलेले आहे. आणि त्याने जी कविता दिली होती ती कविता त्या साहित्य संपदामध्ये काय झाली? प्रकाशित झालेली होती. म्हणून तो अभिनंदन करणारा पत्रकार त्याला लिहिलेलं आहे. मला ती कविता खूप आवडली. कवीचे नाव वाचले तर आमचे छोटे बंधुराज तुषार यांचे नाव दिसले. कोणाचं नाव दिसलं? कवी. ही जी कविता तयार केली तू पाणी वाचवा, त्या पाणी वाचवाच्या कवितेमध्ये मात्र डायरेक्ट मी कवींचं जे नाव वाचलं, हे कोणाचं? डायरेक्ट तुझं मला ते नाव दिसलं. मला तुझा खूप अभिमान वाटला. आणि ती गोष्ट ती बघितल्यावरती मला मात्र काय वाटलं? अभिमान वाटला. इथपर्यंत तुम्ही येऊ शकता. आता अभिमान वाटलं इथं आलं, संपलं. तुम्ही काय द्यायचं? परिचय तयार करायचा. खालच्या वेळी तुम्ही पुढचं लिहू शकता. मग पुढच्या वेळेत काय लिहायचं बरं? तुषार, तू सध्या 7वीत आहेस. 7वी असेल, 8वी असेल, तुमचा भाऊ जिथून असेल तुम्ही लिहू शकता. 7वीच आहे, पण तुला पाण्याच्या दुर्भिक्षतेच्या भावना, पाण्याच्या दुर्भिक्षता म्हणजे काय? कमतरता. दुष्काळाची स्थिती असेल, पाण्याची जिथं कमी असतं तिथं पाण्याच्या दुर्भिक्षतेच्या भावना समजून घेता येतात. की एवढा तू लहान आहेस आणि तरीसुद्धा तुला मात्र पाण्याची कमतरता भासवते, जाणवते. ही तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की तुला एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारची जाणीव तुझ्या मनात तयार झाली. आणि त्याच्यावरती तू काय केली आहे? कविता तयार केली. भावना समजून घेता येतात. तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. तुझे करावे तेवढे काय कौतुक थोडे. तू पाण्याच्या होणाऱ्या अपव्ययाचे काढलेले फोटो, त्याने काय केले? त्या पाण्याचा जिथे जिथं गैरवापर केला जातो, जिथं जिथं पाणी वाया घालवलं जातं, अशा जागेवरती त्यांनी फोटोसुद्धा काय केले? तिथं त्या साहित्य संपादकांना पाठवलेले आहेत. ते फोटो बघून यांना काय वाटतं? तू पाण्याच्या होणाऱ्या अपव्ययाच्या काढलेले फोटो तर अगदी हृदय पिळवून टाकतात. मनाला मात्र अत्यंत वेदनादायक ते वाटतं ते दृश्य बघितल्यावरती. हे सगळे करताना तुझी तळमळ मला दिसून येते. म्हणजे एवढं सगळं करतो आणि हे सगळं करत असताना मात्र तुझं खरोखर मन पाणी वाचावं यासाठी तू किती मनापासून प्रयत्न करतो एवढ्या कमी वयामध्ये. आणि तुझी जी तळमळ आहे ही तळमळ मला काय वाटते? फार एक प्रकारची ती जाणवते मला ती. त्याचा चांगला परिणाम म्हणजे तुझी पाणी वाचवा ही कविता. तुझी काय? पाणी वाचवा ही कविता. आईबाबांना तुझ्या काव्यनिर्मितीचा निश्चित अभिमान वाटत असेल. असं म्हटल्यावर पुन्हा एक सुटलं तुम्ही पुन्हा एकदा परिच्छेद त्या पद्धतीने तयार करू शकता. पत्रलेखनामध्ये जास्त साधारण 3-4 ओळींचं झालं की एखादा परिच्छेद तयार केला तरी काही हरकत नसते. भविष्यात तुम्ही विविध विषयांवर साहित्य लेखन करावेस यासाठी शुभेच्छा. मग हे साहित्य लेखन कोणत्या कोणत्या प्रकारचं? मग तुम्हाला त्यामध्ये ॲड करू वाटलं अजून तू जे भारतातील जलपुरुष आहेत राजेंद्र सिंह त्यांची माहिती घेऊन तू अजून त्यांची भेट घेऊन तू त्यांच्या कार्यामध्ये योगदान देऊ शकतो. किंवा अजून दुष्काळजन्य भागासाठी तू काय करू शकतो यासाठी अजून तू भरीव कार्य करावं. यासाठी तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या काय असतील? शुभेच्छा असतील असं म्हणायचं. आणि शेवटी पुन्हा एकदा त्याचं काय करायचं? अभिनंदन करायचं. साहित्य संपदेमध्ये तुझं जे तुझी जी कथापत्र जे कविता छापून आली तिच्यासाठी माझ्याकडून तुला परत अभिनंदन करायचं. आणि नंतर पत्राच्या शेवटी मात्र कशी लिहायचं? तुझा भाऊ, तुझा भाऊ. आणि इथे एक महत्वाचं घ्या. आता पत्र ज्यावेळेस संपल्यानंतर इथं जर पत्र लेखनाच्या जागेवरती तिथं तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव दिलेलं असेल तर शक्यतो तुमचं नाव टाका. म्हणजे तिथं नाव दिलेलं असेल तर नाव टाका. अन्यथा नाव टाकायची आवश्यकता नाही. सरळ अ ब क म्हणायचं. अ ब क हे लक्षात घ्या. त्यानंतर खाली तुमचा पत्ता टाकायचा. इथं संपूर्ण काय टाकायचा? पत्ता टाकायचा आहे. आणि पत्ता टाकल्यावरती खाली शेवटी सर्वात महत्वाची बाब ती म्हणजे ईमेल आयडी टाकायचा. लक्षात घ्या. काय? ईमेल आयडी. ईमेल आयडी हा अत्यंत महत्वाचा आहे. तिथं ईमेल आयडी टाकला नाही
तर तुमचे मार्क्स कट होतील. हे आपण ई पत्र लिहितोय, ईमेल आय डीचं पत्र लिहितोय, संपूर्ण एकाच बाजूला ते असतं. इथून मागचे तुम्हाला जे पत्र शिकवले गेले 9वी पर्यंत ते काय असतात, सुरुवातीकडे असते बरोबर. आपण पॅराग्राफ सोडतो त्याच्यामध्ये. इथं मात्र तुम्हाला तसं करायचं नाही, संपूर्ण अशा पद्धतीने लिहायचे. हा जो सगळा भाग असतो आपण याला मजकूर असं म्हणतो बरोबर. पत्राची सुरुवात करतो दिनांक, नंतर महिना असतो, नंतर मजकूर असतो, इथं असतो पत्राचा शेवट, शेवटी असतो तुमचा पत्ता. पत्ता संपला की ईमेल टाकायचा, हे लक्षात घ्या. आलं. हे तुमचं झालं कोणतं पत्र, अनौपचारिक पत्र, की ज्याला आपण अभिनंदन पत्र असं म्हणतो. आलं इथपर्यंत. आता थोडक्यात तुम्हाला मी औपचारिक पत्रात आपण थोडक्यात हे घेऊ. इथंच तुम्हाला दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय दिलंय, दुसरी सूचना केलेली. तुम्हाला म्हटलं ना कृतीपत्रेमध्ये 2 सूचना असतात. एक झालं अभिनंदन पत्र, दुसरी काय सूचना आहे, वाचक या नात्याने साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. इथं पण तुम्हाला काय करायचं आहे, अभिनंदन. पण कोणाचं करायचं आहे, ज्यांनी ते दिवाळी अंक प्रकाशित केलेले आहे, साहित्य संपादकाचे काही व्यवस्थापक आहे, संपादक आहेत, त्या संपादकांना तुम्हाला ते लिहायचे, समोरच्याला लिहायचे, हे लक्षात घ्या. आणि मग इथं मात्र काय होईल, इथं दिनांक नाही बघा. आता औपचारिक पत्र जे असतं हे कशा प्रकारचं असतं, इथं मात्र दिनांक कशी आहे, दिनांक ती जिथं दिलेली असेल ती वापरायची शक्यतो, लक्षात घ्या. नसेल आपली वापरण्याची काही हरकत नाही. 2021 इथं मात्र काय असेल तुमचं, आता मात्र इथं काय आहे, प्रति येणार आहे. काय येणार आहे, प्रति, लक्षात घ्या. इथं काय आहे, प्रति. हा असेल त्याचा महिना, याला म्हणतो आपण महिना असं म्हणतो. प्रति म्हणजे समोरची जी व्यक्ती असेल ती. मग कोण, प्रति म्हणजे कोण, तर मग त्यांचा जो पत्ता असेल हा संपूर्ण इथे टाकायचा आहे. माननीय, माननीय काय, त्या याचे संपादक, माननीय संपादक. इथं कॉमा द्यायचा आहे, इथं पण कॉमा द्यायचा आहे, इथं पण कॉमा द्यायचा आहे, म्हणजे स्वल्पविरामाचा वापर करायचा आहे. इथे त्यांचा जो पत्ता असेल पूर्ण तो पत्ता लिहा. माननीय संपादक, साहित्य संपदा, साहित्य संपदा. इथलं दिलं तुम्हाला समर्थनगर पुणे. समजा जर तुम्हाला तिथं ईमेल आय डी दिलेला असेल त्यांचा, टाकला तर चांगले, नसेल तर शक्यतो टाकण्याचा प्रयत्न करा. काहीतरी abc@gmail.com. लक्षात घ्या. जर तुम्हाला दिलेला असेल असो किंवा नसो, शक्यतो टाकण्याचा प्रयत्न करा. शक्यतो काय करायचं, टाकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमचं ई पत्र हे अत्यंत चांगल्या प्रकारचं दिसेल. लक्षात घ्या. आणि इथपर्यंत. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर हा महिना तयार झाल्यावरती, हे झाल्यावरती तुम्ही इथे काय लिहू शकता, महोदय. पण हे सगळं कुठे असेल, याला लागूनच घ्या बरं का. हे म्हणाल सर इथं चुकीचं आहे, याला लागूनच घ्या. महोदय. या महोदयाच्या अगोदर तुम्हाला माननीय लिहिण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण आपण ऑलरेडी वरती वापरले. त्यामुळे माननीय महोदय असं पुन्हा लिहायची आवश्यकता नाही. फक्त महोदय. जर समोरची व्यक्तीचं स्त्री असेल तर मात्र तिच्यासाठी काय वापरायचं, काय वापरायचं, महोदया वापरायचं. आता एवढं झाल्यावरती जर काही, हे आहे तुमच्या अभिनंदन पत्र आहे बरोबर, अभिनंदन करायचं, त्यामुळे इथं तुमचा विषय येणार नाही. लक्षात घे मी काय सांगतोय. हे तुमचं अभिनंदन करणारं पत्र असल्या कारणाने इथं तुम्हाला डायरेक्ट विषय मांडायचं नाही, मांडता येणार नाही. परंतु जर तुम्हाला मागणीचं पत्र असेल, काही मागवायचं आहे बरोबर, किंवा तुम्हाला काही पुस्तकांवरती डिस्काउंट मिळवायचं आहे, सवलत मिळवायची, अशा वेळेस मात्र तुम्हाला इथं महोदय आणि पत्ता यांच्यामध्ये ओळ ॲड करण्यात येते. तिला आपण विषय असं म्हणतो. काय म्हणतो, विषय. मग तुम्हाला त्या जागेवरती शालेय कामकाजासाठी जर पुस्तकं मागवायची असतील,
सवलतीच्या दरामध्ये, तर तुम्हाला तो विषय तिथं टाकावा लागतो. हे लक्षात घ्या. हां, काय फरक आहे लक्षात. हे त्यांचं अभिनंदन करणारं पत्र आहे. हे त्यांचं कोणतं पत्र आहे? अभिनंदन करणारं पत्र आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला पत्त्यानंतर डायरेक्ट महोदय घेतलेलं आहे. परंतु जिथं जिथं तुम्ही मागणी पत्र वापरतात, विनंती पत्र घेतात, अशा जागेवरती मात्र तुम्हाला तिथं विषय लिहावा लागतो. इथं पत्ता संपला की त्याच्यानंतर काय येतो? विषय येतो. आणि विषय नंतर एक वेळ सोडायची, याच्यानंतर सुद्धा काय एक वेळ सोडायची, आणि मग मी महोदय लिहायचे. महोदय नंतर पुन्हा एक वेळ सोडायची, महोदय नंतर पुन्हा एक वेळ सोडायची, आणि मग आपल्या मजकुराला सुरुवात करायची. जो तुमचा मजकूर असेल की तुम्ही जे दर्जेदार स्वरूपातले तुमची जी दिवाळी अंक होतो, या दिवाळी अंकाचं मी वाचन केल्यानंतर मला तुमच्या सगळ्या कविता असतील, कथा असतील, याचं मला कौतुक वाटलं. त्याचबरोबर तुम्ही जे संपूर्ण लहान मुलं, जे कुमार वयातील मुलं असतील, यांच्या मनावरती जी तुम्ही चांगल्या प्रकारची कुठेतरी काय म्हणतो आपण त्याला, बाब बिंबवण्याचा जो प्रयत्न केला आहे, या सगळ्या गोष्टी कौतुकास्पद असल्या कारणाने तुमच्या या कार्याला म्हणजे गावात जेवढी गोडवी गायली तेवढी काय पडणार आहे, कमी प्रमाणात पडणार आहे. आणि म्हणून मुलांच्या मनामध्ये जी काही समानता, स्त्री पुरुष समानता असेल, दैनंदिन ज्या घडामोडी असतील, अशा लेखातून सगळी माहिती मुलांना मिळत चालते. आणि या सगळ्या गोष्टीमुळे खास करून मी तुमचं काय करतोय, अभिनंदन करतोय. अशा स्वरूपाचा जो मजकूर असेल, हा मजकूर लिहायचा आहे. मजकूर लिहिल्यानंतर खाली शेवटी, पत्राच्या शेवटी पुन्हा इथं काय करायचंय, तिथं कसं केलं आपण, तुझा भाऊ असं म्हटलं होतं बघा. इथं मात्र काय करायचंय, आपला, एक तर विश्वासू टाका, बरोबर, किंवा आपला कृपाविलाशी, आपली कृपा होईल अशी मी अपेक्षा करतो. आपली कृपा होईल अशी मी अपेक्षा करतो. आपला विश्वासू, हे बघा दिसतंय, आपला विश्वासू किंवा आपला कृपाविलाशी. इथं सुद्धा खाली तुमचं काय, ही ओळ असेल, इथं मात्र तुमचं डायरेक्ट नाव टाकायचं आहे. नाव म्हणजे कोणतं, स्वतःचं नाव टाकायचं नाही. अ ब क, कोणतं वापरायचं, अ ब क, हे लक्षात घ्या. नंतर इथं खाली मात्र पुन्हा त्यांचा पत्ता टाकायचा आहे. खाली जो त्यांचा पत्ता असेल, तो पत्ता काय करायचा आहे, त्या जागेवरती टाकायचा आहे. कोणाचा, इथं खाली कोणाचा पत्ता टाकाल बरं, खाली कोणाचा पत्ता टाकाल, आपला. व्हेरी गुड, शाबास. स्वतःचा, आपला पत्ता टाकायचा आहे. इथं वरती मात्र आपण त्यांचा पत्ता घेतलेला आहे, बरोबर. त्यांना जी माहिती द्यायची ती माहिती पण आपण लिहिलेली आहे. त्यानंतर पत्राचा शेवट होताना मात्र आपला विश्वासू, आपला कृपाविलाशी यांच्यापैकी एकच कोणतं तरी लिहायचे. आणि इथं तुम्ही अ ब क लिहायचं. इथं अ ब क झाल्यावरती तिथं तुम्ही तुमची स्वाक्षरी करायची नाही. बऱ्याच मुलांना सवय असते आपली सही मारत असतात, आवश्यक नाही, तिथं सही करायची नाही. इथं पत्ता लिहायचा आहे, आपला स्वतःचा पत्ता लिहायचा, बरोबर. जर तुम्ही विद्यार्थी नात्याने केला असेल तर तुम्ही अ ब क, विद्यार्थी प्रतिनिधी KBH विद्यालय पवननगर, सिडको, नाशिक असं लिहिल्यावरती खाली पुन्हा काय करायचंय, इथं ईमेल ID लिहायचा आहे. ईमेल ID हा लिहायचाच आहे, लक्षात घ्या, जो असेल तो. तुम्ही एक साधा कोणताही लिहिला, ABC लिहा किंवा XYZ लिहा. अशा प्रकारचा जो ईमेल ID पुढे लिहिल्यानंतर मात्र तरच तुमच्या पत्राला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतील, अन्यथा मार्क्स मिळणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असतील, सूचना असतील तर मला व्हॉट्सअपला करा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सर्वांना बाय.